हा व्हिडिओ बघा. जगातील बेस्ट सीईओजना एआय समिटमध्ये काय चाललंय कळतच नाहीये आणि एआय समिटला पॉलिटिकल रॅली समजणाऱ्या आपल्या पंतप्रधानांचा जोश पाहून तुम्हाला वाटेल की आपण एआय टेक्नॉलॉजीमध्ये सर्वोत्तम काम करण्यासाठी आता तयार आहोत. पण रियालिटी तर ही आहे की आपण अजूनही अमेरिका आणि चायनाच्या तंत्रज्ञानावरच पाळले जाऊ. कारण हा सर्व आटापिटा आहे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी, सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी नाही. आत्मनिर्भर देशाचे स्वप्न दाखवणारे आपले पंतप्रधान एआय समिटमध्ये 4-4 तास फोटोशूट करतात आणि एआय मध्ये काम करणाऱ्या खऱ्या लोकांना रस्त्यावर काढून दिले जाते. त्यात देशाचे नाक अजून कापण्यासाठी एंट्री होते गलगोटिया सारख्या बोगस युनिव्हर्सिटीची, जी फक्त सरकारचा अजेंडा चालवण्यासाठी सक्षम आहे. आणि त्यात हिम्मत बघा, चायनाचा रोबोट आपला सांगते. आज देशातील कोणतीही युनिव्हर्सिटी बघा, प्रोफेसर असो किंवा कुलगुरू, त्यांच्या क्वालिफिकेशन पेक्षा त्यांचं कोणत्या ना कोणत्या पार्टीशी कनेक्शन नक्की असते. आणि त्याचाच परिणाम आज देशातील युनिव्हर्सिटीचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. आणि म्हणूनच इनोव्हेशन, डेव्हलपमेंट, रिसर्च हे फक्त आपल्यासाठी शब्द राहतात. येणाऱ्या काळात युद्ध शस्त्रांनी नाही तर एआय आणि टेक्नॉलॉजी वापरून होईल. पण आपले पंतप्रधान तर ट्रम्पने टॅरिफ कमी केला यातच खुश आहेत.